साखर कारखानदारांच्या मागण्या घेऊन शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। पाचवी बातमी या संदर्भातली। राज्यातला साखरेच्या साठ्यावरील मर्यादा काढण्याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत सहकार मंत्री सुभाष देशमुख, राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते। ऊस खरेदी कर माफ करावा अशी मागणी साखर संघानं केली, मात्र याबाबत सकारात्मक चर्चा करण्याचं आश्वासन बैठकीत देण्यात आलं। साखरेचा स्टॉक जो आहे तो स्टॉक म्हणजे उत्पादन करणार शिफारस की या बाबतीत कुठल्याच राज्यानं कुठल्याच देशानं असं केलेलं नाही। फक्त एकच आहे की केंद्र सरकारला भीती वाटते की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साखरेची साठा आहे, त्याच्यामुळं साखरेचे भाव वाढत आहेत आणि ग्राहकाला स्वाभाविकपणे जास्त भावानं खरेदी करावी लागते। म्हणून भारत सरकारचं म्हणणं आहे की ग्राहकाला सुद्धा कमी दरामध्ये साखर मिळली पाहिजे आणि म्हणून साखरेचा विक्री करण्यासाठी आग्रह भारत सरकार करत आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते सुद्धा सरकारला सांगावं की उत्पादन करणाऱ्याला बंधन असू नयेत, परंतु साखरेचे भावसुद्धा ग्राहकाला जास्त वाढवू नये आणि शेतकरी उत्पादनाला सुद्धा याच्या न्याय मिळावा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।